तिचं नाव पद्मजा ना? हो बाबा, ही आमची पद्मजा ही होती ना तेव्हा आमच्या श्री। सब मालूम है मुझे। या घरची सून, हे घर तिचं, या घरातली प्रत्येक वस्तू तिची। याचं प्रेम होतं। 4 बरस हो गए, गुजर गई हो। बाबा, तुम्हाला तर सगळंच माहिती आहे हो। या घरातून जाताना शेवटचं म्हणाली होती, मी परत येईन। आणि तिच्या हातून कुंकवाचा करंडा दारात पडला होता। होय ना? हो, आणि त्यानंतर 15 दिवसांनी मला स्वप्न पडलं। बेटा, स्वाहा। दक्षिणेच्या दिशेला तोंड करून याला झोपवा। थोड्या वेळातच असर दिसायला लागेल। घेऊन जायला। चल बाळा। आपलं ठरलं होतं कर्ज नाही काढायचा, मग कशाला लग्नात एवढा पैसा खर्च केलात बाबा? अंजू, अगं आमच्या एकुलत्या एका मुलीचं लग्न, ती एवढ्या मोठ्या सासरी जाते म्हटल्यानंतर एवढा खर्च होणार आहे माहिती असतं ना मला, तर मी लग्नच केलं नसतं बाबा। हे वेडे, अगं म्हणूनच तर तुला सांगितलं नाही। बाबा, या कर्जामुळे तुमच्यावरती ही परिस्थिती ओढवली आहे, तरी तुम्ही। अंजू, हे बघ, जे झालं गेलं आहे ना ते आपण सोडून द्यायचं असतं मागे। नाही बाबा, का सांगितलं नाहीत मला इतके दिवस ही गोष्ट? मला नव्हतं सांगायचं। हो, मला माझ्या मुलीसाठी ते करायचं होतं। एक बाप म्हणून माझ्या मुलीचं लग्न जसं व्हावं असं मला वाटत होतं, तसं मी ते केलं, बस। आणि यावर मला आता चर्चा नको आहे। चर्चा नकोय? बर। आणि एका मुलीचा तिच्या बाबांसाठी काहीतरी करण्याचा अधिकार तो सरळ सरळ मोडीत काढला यांनी, त्याचं काय ग? अंजू, अगं आमच्या पुढे दुसरा पर्यायच नव्हता। अगं, तुमची मुलगी होती ना, तिच्यावर विश्वास नव्हता की ती काहीतरी पर्याय शोधेल? अगं त्यावेळी जे योग्य वाटलं ते केलं आम्ही। अगं पण ह्याच्यामुळे मला स्वतःचीच लाज वाटू लागली, त्याचं काय करू आई? नाही नाही, असा विचार अजिबात करायचा नाही। हे बघ, घरातला कर्ता पुरुष असून सुद्धा मला ती जबाबदारी कधीच पार पडता नाही आली। एखाद्या कर्त्या पुरुषासारख्या तूच सगळ्या जबाबदाऱ्या पेलत आलीस। मग तुझ्यासाठी एवढी छोटी साधी गोष्ट करण्याची संधी माझ्या हाती चालून आली होती, ती मला सोडायची नव्हती। उद्या माझ्या डोक्यावरचा हा कर्जाचा डोंगर मी उतरवून सुद्धा टाकेन, पण
पण ज्या कारणासाठी मी हे कर्ज घेतलं त्या माझ्या परीचा संसार सुखाचा कुठे झालाय? कुठे हे सुख जर कर्जाने मिळालं असतं ना तर माझ्या जीवाच्या मोबदल्यात मी ते तुला घेऊन दिलं असतं. नाही बाबा, आता त्या घरात मला स्थान नाही हे कळून चुकलंय मला. त्यामुळे जी काही परिस्थिती येईल त्याला सुखाने सामोरं जायचं बस. बाबा तुमच्या पाया पडते, माझ्या लेकराला लवकर बाहेर काढावं या त्रासातून. कोणीतरी वश केलंय तुझ्या बच्च्याला. ते जादू टोणा वगैरे कुणी कुणावरही केलेलं नाहीये. भविष्य सांगतेस दुसऱ्यांचं, पण स्वतःबद्दल काही माहित नाही. मला कसं कळलं? बाबा बाकीचं जाऊ द्या, मला सांगा माझ्या श्रीचे ह्या हाल कोणी केले? कोण आहे या पाठीमागे? सांगा बाबा. ओम ह्रीं क्लीं ओम फट स्वाहा. अच्छा तू है? चुप, एकदम चुप. कोण आहे बाबा? वेळ आल्यावर सांगेन. आता तुमच्या घरातल्या कुणाचाही विश्वास नाहीये. तुमच्या बच्च्याला कुणी वश केलंय उसे मैं पटक पटक के आपके सामने डाल दूंगा. बघत राहा आता तिला कसा धडा शिकवतो ते. झटका बसला? आधी आधी पाण्यात हात बुडव, पाण्यात बुडव हात. बघ भाजलं ना? लक्ष कुठे होतं तुझं? असा कसा बसला चटका? चटके कसे बसतात हे कळत नाही. ते बसल्यावरतीच जाणवतात. पण किती भाजलंय? एवढं झालंय आता. हे कितीचं प्रमाण पण किरकोळ वाटायला लागलंय. बाळा तू अजून त्यातच अडकून पडलीयस. त्याने तुला त्रासच होईल ग, दुसरं काही नाही. समजतंय, सगळं समजतंय, पण प्रत्येक समजणाऱ्या गोष्टींना सुधारता येतच असं नाही ना. हे बघ तू आता त्या घराचा, त्या घरातल्या माणसांचा विचार नको करूस. तोच प्रयत्न करते आई, पण नाही जमत आहे. सगळं विसरता येणं अवघड आहे, पण विसरेन मी. अंजली, हे बघ अगं लेटर आलंय तुझं. बाहेरच कुरिअरवाला भेटला तर मी घेतलं. बघू घे. कसलं लेटर का? शो कॉज नोटीस आहे. कसली? तुम्ही ऑफिसला येत नाही आणि रीतसर राजीनामाही दिलेला नाही, यावर तुमची कायदेशीर कारवाई करून तुम्हाला निलंबित का करू नये याची कारणं विचारलेत. कायदेशीर म्हणजे आता कोर्टात खेचणार की काय तुला? आई,
अंजू, पण आता तू ही नोकरी का सोडतेस? म्हणजे मला तरी असं वाटतं की ही नोकरी सोडण्यामागे कारण असं काहीच नाहीये. कारण आहे. कारण पद्मजा नोकरी करत नव्हत्या. काय बोलतेस अंजू? हो, हेच कारण आहे आणि हेच महत्वाचं आहे. बाबा, गहू, तांदूळ, तेल, रवा, डाळ, 11 फळं आणि 5,000 रुपये सगळं दिलंय बरं का. ठीक है बेटी, आश्रम में भेज देना. हा, मी काय म्हणते बाबा, होईल ना श्री बरा? नाही, तुम्ही बघणारच. तुमची कृपादृष्टी आहेच माझ्यावर. तुमचे पाय या घराला लागले, धन्य झाले मी. अगं बाई, तुम्ही आलात कशाला? नाही, बरं झालं आलात तुम्ही. श्यामल, हे सगळं काय आहे? काय 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 विचारता? कोण म्हणून विचारा. मोठे साधू पुरुष आहे, पाया पडा, त्यांच्या पाया पडा. आपल्या श्रीला तेच बरं करणार आहेत. हा बरं करणार आपल्या श्रीला? सुधाकर बेटा, बाबा बाबा, चूक झाली, त्यांना माहित नाही, माफ करा. 40 गावची सफर कशी झाली? मंदिराचं काम झालंय ना? बघा, मी म्हटलं नव्हतं सिद्धहस्त बाबा आहेत. त्यांनी बरोबर ओळखलं तुम्ही कुठे गेलेला, काय करायला गेलेला. बस झालं श्यामल, मला आधी श्रीला बघू दे. रुक रुक, तू का भाग रहा है? रुक, मैं आ रहा हूं. रुक. बाबा बाबा बाबा, त्यांचं चुकलं, माफ करा बाबा. ऐका ना बाबा. अहो, पद्मजा नोकरी करत नव्हती, यात तुझ्या नोकरी करण्याशी काय संबंध आहे? मुळात तू हे सहन का केलंस? लग्नाआधी तू जर का हे सगळं सांगितलं होतंस तर का नाही? सगळ्यात मोठी चूक तुझी आहे, कारण तू प्रत्येक गोष्ट शांतपणे सहन करत आलीस. ही चूक आहे तुझी. पण मी नोकरी सोडली तर आई बाबांना सांभाळायची जबाबदारी घेतली होती. जबाबदारी घेतली, ती पार पाडली नाही. नाही म्हणजे त्यांनी पैसे दिले होते, पण आई म्हणाला की माझ्या बाबांचा स्वाभिमान आड येईल म्हणून त्यांनीच ते सगळे पैसे ठेवून घेतले. अंजू, अगं मग हे तू आधी का नाही सांगितलंस? जे झालं ना ते होऊन गेलं. आणि तसंही अंजू ते घर सोडून इथे आता आली आहे म्हटल्यानंतर या विषयावर बोलण्यात काहीच अर्थ नाहीये. अंजू, पुन्हा पुन्हा 100 वेळेला फिरून मी त्याच प्रश्नावर येते. आता पुढे काय करायचं ठरवलंयस? मी माझ्या घरासाठी आणि घरच्यांसाठी पुन्हा ती नोकरी करणार आहे. काकू, श्रीकांतने वकिलाकडून नोटीस पाठवली.
श्यामल काय म्हणाले डॉक्टर? त्यांना काय कळतंय? मी म्हणत होते ना, हा साधा सुद्धा ताप नाहीये. बघा, बाबा पण तेच बोलले. हे तुझं जे काही चाललंय ना श्यामल, ते मला अजिबात मान्य नाहीये. आता श्री उठला की मी स्वतः त्याला डॉक्टरकडे घेऊन जातो. त्याने काय होणार आहे? डॉक्टर यात काही करू शकणार नाही हो. तुम्ही काळजी करू नका, बाबा करतील सगळं नीट. श्यामल, तुला कळतंय का मी काय म्हणतोय ते? नाही कळलं तरी चालेल, पण मी काय सांगते ना ते समजून घ्या. आपल्या श्रीला ना वशीकरणानं बांधलंय, आणि मला माहिती आहे मागे कोण आहे ते. हे कोणी? त्या बाबांनी सांगितलं? त्यांनी नाव नाही सांगितलं, पण त्यांना हे ठाऊक आहे. ती अंजलीच आहे, हे जग जाहीर आहे. आता येऊ दे बाबांसमोर, जे हॉल हॉल करून सोडतील तिचे. तुला कसं समजावून सांगावं ना तेच कळत नाहीये मला. श्यामल, तुझ्या या अशा वागण्याने मला वेळ लागेल. मला तुम्ही का त्रास करून घेताय? पण तुम्ही त्रास करून घेऊ नका, फक्त शांतपणे बघत राहा मी काय करते ते. तर त्या अंजलीला धडा शिकवायला मी बाबांचा आधार तर घेतला आहेच, शिवाय कायद्याचाही मार्ग अवलंबणार आहे. तिला जगणं मुश्किल होईल अशी अवस्था करून टाकणार आहे मी तिची. कुरिअर. काय ग, काय झालंय? काकू, श्रीकांतने वकिलाकडून नोटीस पाठवली. अरे देवा, कसली नोटीस? काय आहे हे? पुन्हा नवीन काहीतरी उभंच आहे समोर. काकू, तुम्ही आधी शांत व्हा. अगं पण आता म्हणणं काय आहे त्यांचं? त्यांना अंजूसोबत राहायची इच्छा नाही. तेव्हा अंजूने त्या घरात आता जायची काही गरज नाहीये असं म्हटलं या नोटीसमध्ये. करणार आहेत ते. उलट सगळ्यात आधी नोटीस ना आपण पाठवायला हवी होती. काय काय सिद्ध काय करणार आहेत ते अशी नोटीस पाठवून? अंजू, तू अजिबात काळजी करू नकोस. श्रीकांत आतापर्यंत मेंटली सिक आहे असं मी बोलत होते, आता माझी खात्री पटली. बाकी काही नाही, वेड लागलाय त्या माणसाला, वेड. माधवी प्लीज. नाहीतर अशा बालिश गोष्टी केल्याच नसत्या त्याने. आणि आता हे कोर्ट कचेऱ्या, हे लोक आणखी किती त्रास देणार आहेत अंजूला काय माहिती. काही नाही काकू, आपण सगळं नियमात राहून केलं ना तर सगळं व्यवस्थित होईल. अंजूला डिवोर्स मिळायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही.